हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण ना मस्त असे दही वडे करणार आहोत। त्यासाठी मी डाळ भिजवलेली आहे आदल्या दिवशी रात्री। तर तुम्ही जास्त तुमच्याकडे वेळ नसेल तर 3 ते 4 तास जरी भिजवली तरी चालणार आहे। तर या ठिकाणी डाळ दळून घेतलेली, मिक्सरला बारीक करून घेतली। त्यामध्ये पाणी वगैरे जास्त घालायचं नाही। खूप आपल्याला वाटलं की पाणी घालावंच लागणार आहे तर 2 ते 3 चमचे पाणी आपण घालू शकतो। त्यानंतर डाळ मी वाटून घेतले मिक्सरला आणि त्यामध्ये आपण घातलेले काळी मिरी पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला, जिरे पावडर घालायचं आहे आणि सगळं आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। तर खूप छान असे मस्त आपण आज दही वडे तयार करणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ नक्की वॉच करा फ्रेंड्स। तर या ठिकाणी आता सगळं घालून झालेलं आहे। मस्त आपण त्याला फेटून घेणार आहोत आणि हलकं करून घेणार आहोत। तर 2 ते 3 मिनिटं फेटल्यानंतर मस्त असे हलके आणि मस्त आतून असे मऊसूत आपले दही वडे तयार होतात। तर या ठिकाणी बघा झालेले आणि चेक करायचं, वाटीत पाणी घ्यायचं थोडंसं, त्यामध्ये थोडासा गोळा टाकायचा, तो तरंगला की समजायचं की पीठ आपलं मस्त असं हलकं झालेलं आहे। तर हे बघा वरती आलेला आहे तो आणि आपलं पीठ आता हलकं झालेलं आहे। तर आता आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, थोडंसं मंद आचेवर आपण तापून घेतलेलं आहे। त्यानंतर दही वडे आपल्या आवडीचे पण सोडून द्यायचे। मी या ठिकाणी छोटे छोटेच करणार आहे, खूप जास्त मोठे करणार नाही आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात, मीडियम साईजचे किंवा खूप मोठेही काहींना आवडतात। तर या ठिकाणी आता तेलात आपण सोडून द्यायचे, मस्त दोघं बाजूने खमंग असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मस्त आपले असे हे दही वडे आता रेडी होणार आहेत। तर छान असं फ्राय करून घेते आणि काढून घेते मी आणि थोड्या वेळाने आपण पाण्यात त्याला घालणार आहेत। आता ते वडे गार होईपर्यंत इकडे पाणी घेतलेलं आहे मी, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा चाट मसाला, म्हणजे मग ते वडे असे जरा पांचट लागत नाही, तर जरा चांगले लागतात चवीला। मी त्यामध्ये चाट मसाला घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वडे आता टाकून द्यायचे आहेत आणि 6 ते 7 मिनिट आपल्याला चांगले सोक होऊ द्यायचे आहेत, म्हणजे मग मऊ पडतात ते छान। इकडे मी दही घेतलंय, त्याला थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं, म्हणजे मग ते छान असं एकसारखं होतं। आणि त्यामध्ये आपण घातली पिठी साखर 2 चमचे आणि इकडे वडे बघा मस्त असे भिजलेले आहेत। आता आपण पाण्यातनं पाणी पिळून काढून घेऊया त्याचं आणि छान असं मस्त आता आपण दही वडा आपली प्लेट आपण रेडी करणार आहोत। तर या ठिकाणी सगळे वडे मी आता काढून घेतलेले आहेत। वरण आपल्याला मस्त दही घालायचं आहे, आंबट गोड आपल्याला हवं तेवढं आपण घालू शकतो। काही जण दह्यामध्येच टाकून देतात, पण मी सगळ्यांना लागेल तसं देणार आहे म्हणून मी दह्यात टाकलेले नाही, वरून असं डिशमध्ये घालून मला आवडतं करायला। तर या ठिकाणी चाट मसाला घातलेला आहे, त्यानंतर जिरे पूड घातलेली, थोडीशी मिरी पूड घातलेली आहे, लाल तिखट घालणार आहे थोडंसं। त्यानंतर वरून आपण खजूर आणि इमलीची चटणी घालणार आहोत आणि मस्त आपले दही वडे रेडी झालेले आहेत। तर खूप छान आणि सोपी रेसिपी आहे, अगदी लवकर होऊन जाणारी। तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही कसे करतात किंवा तुम्हाला कसे वाटले दही वड्याची रेसिपी तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स। आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत जाईल। आणि असेच व्हिडिओ बघत राहा, भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय।